नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. इथे आपण ऑटोकॅडमध्ये ट्रिक्स आणि डायनॅमिक ब्लॉक्स यूज करून आपल्या ड्रॉइंगची क्वालिटी आणि कामाची स्पीड या दोन्ही गोष्टी वाढवणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ऑटोकॅड या सॉफ्टवेअरचा वापर आपण ड्रॉइंग बनवायला करतो आणि या सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉइंग बनवत असताना त्या ड्रॉइंगमध्ये असणारे सर्व ऑब्जेक्ट हे लेअरमध्ये असणं खूप गरजेचे असते. कारण लेअरमुळे ग्रुप सिलेक्शन, ऑब्जेक्ट हाईड करणे, कॉपी करणे यासारख्या गोष्टी सोप्या होतात. काम लवकर पूर्ण करण्याच्या गडबडीत आपण लेयर्सवर जास्त विचार न करता जी लेअर करंटमध्ये सेट असते त्याच लेअरमध्ये सर्व ड्रॉइंग करून मोकळे होतो. नंतर जेव्हा ड्रॉइंग रिव्हिजन करण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला कळतं लेयर्समध्ये काम करणे किती महत्त्वाचे असते. या लेयर्स जर आपोआप आल्या तर काम किती सोपं होईल असा विचार तुमच्याही मनात येत असेल, हो ना? तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते शक्य होणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी अशी काही ट्रिक्स सांगणार आहे त्याने हे शक्य होईल. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. सर्वात आधी एक सॅम्पल ड्रॉइंग ओपन करून घेऊया, ज्याच्यामध्ये सर्व लेयर्स असतील. आता एक कमांड यूज करूया, त्याचं नाव आहे टूल पॅलेट. त्याची शॉर्टकट की आहे TP. तुमच्यासमोर टूल पॅलेट ओपन होईल. त्याच्यात बरेच पॅलेट दिसतील, पण आपल्याला एक नवीन पॅलेट क्रिएट करून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी स्क्रोल बारवरती राईट क्लिक करून न्यू पॅलेट दिसेल त्याला क्लिक करायचे आहे. न्यू पॅलेटचे नाव आपण लेयर असे देणार आहोत. लाईन कमांडसाठी स्टँडर्ड ड्रॉइंगमध्ये असलेल्या सर्व लाईन्स पॅलेटमध्ये ड्रॅग करून सोबतच त्या रिनेम करून घेऊया. रेक्टँगल ही कमांड पॅलेटमध्ये ड्रॅग होत नाही, त्यासाठी पॅलेटमध्ये राईट क्लिक करून कस्टमाइज कमांड सिलेक्ट करायचे आहे. रेक्टँगल कमांडची की REC टाकून फाइंड करून घेऊयात. इथे रेक्टँगल सिलेक्ट करून त्याला टूल पॅलेटमध्ये ड्रॅग करून रिनेम करूया. मी फक्त एक्झाम्पलसाठी कॉलम रिनेम केले आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही लेअरचे नाव इथे रिनेम करू शकता. रेक्टँगलला क्लिक करून प्रॉपर्टीमध्ये जाऊया. इथे कलर्समध्ये बाय लेअर, लेअरमध्ये कॉलम, लाईन टाईपमध्ये बाय लेअर असे सेटिंग करूया. अशा प्रकारे बाकीचे पण कमांड जे ड्रॅग होत नाहीत ते ऍड करता येतात. आपण इथे डायमेन्शन आणि हॅच हे सुद्धा ड्रॅग करू शकतो. अशा प्रकारे सर्व लेयर्स ऍड करून होतील. ही प्रोसेस एकदाच करायची आहे आणि ती तुमच्या ऑटोकॅड सॉफ्टवेअर सोबत कायमस्वरूपी राहील. पुन्हा पुन्हा ऍड करायची गरज नाही. आता आपण ऑटोकॅड बंद करून पुन्हा चालू करूया. एक न्यू ड्रॉइंग ओपन करूयात. या ड्रॉइंगच्या लेअर प्रॉपर्टीमध्ये जाऊन आपण बघू शकता कोणतीही लेअर दिसत नाही. आता आपण टूल पॅलेट ओपन करूयात. तुम्ही बघू शकता लेअर टॅबमध्ये आपण ऍड केलेले कमांड आहेत. आता आपण एक एक कमांड सिलेक्ट करून वापरून बघू. तुम्ही लेअर प्रॉपर्टीमध्ये जाऊन बघू शकता जसे जसे कमांड देत जाऊ तसे आपोआप लेयर्स येत आहेत. अशा प्रकारे आपण फक्त कमांड देऊन आपले ड्रॉइंग प्रॉपर लेअरमध्ये करू शकतो, तेही कोणतेही लेअर न बनवता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.